नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदान या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, बऱ्याच दिवस आपल्या बकासूरने आराम केला. अजून आराम किती दिवस करेल आणि आता कोणत्या मैदानामध्ये आपला बकासूर पळताना दिसेल त्याचीच अपडेट घेऊन आलो आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला माहितीच आहे आपला बकासूर आजारी होता थोडा, त्या कारणास्तव आपला बकासूर बऱ्याच दिवस आपल्याला पळताना दिसाला नाही. परंतु आता बकासूर पळण्यासाठी सज्ज झालेला आहे. तर गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी मौजे कदमवाडी निमसोड खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे. प्रथम क्रमांकाला 1,11,000, द्वितीय क्रमांकाला 91,000 आणि असेच इतर बक्षीस या मैदानामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. आणि या मैदानामध्ये आपला बकासूर 100% पळताना दिसेल येणाऱ्या 20 तारखेला गुरुवारी. भावांनो, 20 तारखेला आपला बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे. आजची तारीख 16 म्हणजेच काय अजून 2-3 दिवस आपला बकासूर आराम करेल. त्यानंतर आपला बकासूर एका टॉपच्या पैऱ्यामध्ये 20 तारखेला कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे. हा एक नामवंतच मैदान आहे आणि नक्कीच या मैदानामध्ये आपल्याला बरेच रत्ती महारथी 100% पळताना दिसणार आहेत. त्यामध्ये आपला बकासूर देखील या मैदानामध्ये आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. बकासूर अजून 2-3 दिवस आराम करणार आहे. भावांनो, जरा आराम देण्यात आलेला आहे बकासूरला आणि त्या आरामानंतर आपला बकासूर 20 तारखेला 100% पळताना दिसेल. तर कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी आपल्या बकासूरला नक्कीच शुभेच्छा असतील आणि नक्कीच आपला बकासूर त्या मैदानामध्ये कमबॅक करावा. कारण बरेच दिवस झाले आपल्या बकासूरला गुलाल मिळत नाही. जेव्हा टॉप पैरा असतो तेव्हा गाडी कडेने लागतो, नशीब साथ नाही देत आपल्या बकासूरला. तर आता नक्कीच या मैदानामध्ये आपला बकासूर गुलालाचा मानकरी हो. तुम्हाला काय वाटतं याबाबत? बकासूर आपला गुलाल करेल का? कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अपडेट आपली आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद भावांनो.